डिग्री 1 परत एकदा फर्स्ट लेवल आपण चालू करू. सगळ्यात पहिला काय येणार लिहून घे सिलेबस. फर्स्ट व्हॉट इज रेकी. रेकी हिस्ट्री, chakras, first what is Reiki, second is history of Reiki, chakras, fourth symbols. Okay, prayer of Reiki, healing your chakras. Okay, healing all 7 chakras. कसं करायचं heal, ती ऊर्जा कशी आपण ट्रान्सफर करायची, कसं ट्रॅव्हल करायचं ते, आणि हाऊ टू हील युअर पार्टनर्स, म्हणजे दुसऱ्यांना रेकी कशी द्यायचे, अँड हाऊ टू रिमूव्ह, रिमूव्ह नाही, हाऊ टू हील युअर हाऊस, म्हणजे हाऊ टू रिमूव्ह नेगेटिव्ह एनर्जीज फ्रॉम युअर हाऊस. Protection, how to protect yourself. Protection of yourself, that is shielding. Shielding yourself. Okay. And protection of your house. Okay. एवढे गोष्टी येणार आपल्याला. सगळं रेकी जे आपण शिकणार आहे फर्स्ट लेवल मध्ये. कधी पण व्हॉट इज रेकी अँड हिस्ट्री संपला लेवल, म्हणून कधी पण मी 2 लेवल घेते, त्याच्यामध्ये माणसाला काहीतरी मिळेल तरी. कळलं? सो काय काय आलं आपलं, व्हॉट इज रेकी, हिस्ट्री ऑफ रेकी, चक्रास, सिम्बॉल्स, prayer of Reiki, healing chakras, healing your 7 chakras, healing yourself, म्हणजे प्रत्येक पार्ट ऑफ द प्रत्येक चक्राचं एक पॉइंट्स असतात, 114 असतात. प्रत्येक पॉइंटवर आपण पोहोचू शकत नाही, म्हणून ते 7 चक्रासच पहिला आपण घेतो. पण जेवढे आपण प्रत्येक पॉइंट्सवर हात ठेवून कसं करू शकतो ते शिकवणार. आणि हाऊ टू हील युअर हाऊस, हाऊ टू प्रोटेक्ट युअर हाऊस, हाऊ टू हील युअर पार्टनर, हाऊ टू हील अँड प्रोटेक्ट अँड शील्ड युअर सेल्फ. बट माझी ग्रँड मास्टरच आहे ना ते पुढचं. मास्टर, ग्रँड मास्टर जेव्हा माणूस मास्टर होतो तेव्हा, पहिलं मास्टर तर बन. तुझ्याकडे पुढचे तुला हेच नाही, ह्याच्यानंतर तुला ते पूर्ण प्रॅक्टिस झाल्यावर पुढचं मी घेणार. लायकोमोचं हे ह्याच्यामध्ये जाणार ते. आता व्हॉट इज रेकी, तर हे आहे पृथ्वी. अर्थ मध्ये अर्थच्या अवतीभवती म्हणजे बाहेरचा पोर्शन, दॅट इज युनिवर्स. ओके. आपलं जे सोल बनलेलं असतं या कणातून बनलेलं असतं. मोठे न्यूट्रॉन्स, प्रोटॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक सोल बनतं, आणि त्या सोल एक ह्युमन बॉडी अट्रॅक्ट करतं किंवा रिसीव्ह करतं. तर जेव्हा ही ब्रह्मांडाची ऊर्जा असते ना, हेच दिस इज व्हाईट लाईट. मग याला तुम्ही देव म्हणा, कुठली आकृती द्या, काही द्या, पण आपण कुठून आलो आहे,
या ब्रह्मांडातून. म्हणजे आपलं मेन लाईट फायर इज दिस एनर्जी. अँड दिस इज टोटली मी पॉझिटिव्ह एनर्जीजच्या वरची हाय फ्रिक्वेन्सी एनर्जी किंवा सुप्रीम हाय फ्रिक्वेन्सी एनर्जीज येत आहे. यातून आपण निर्माण झालेलं आपला सोल असतो, बरोबर. ती सोल जर्नी असते आपली. जेव्हा ही ब्रह्मांडाची ऊर्जा धरतीमध्ये येते ना, तो समय असतो ब्रह्ममुहूर्त, सूर्य उदयच्या 90 मिनिट्स बिफोर. आणि रोज सूर्य उदयचा टाइम वेगळा असतो, चेंज होतो. व्हॉट इट? रोज सूर्य उदयचा टाइम चेंज होतो. प्रत्येक सूर्य उदयाच्या 90 मिनिट्स बिफोर ब्रह्ममुहूर्त असतो. त्या मुहूर्तावर हे आत येतात. ही ऊर्जा सगळी धरतीत येते. व्हॉट इट? तेव्हा आपण झोपलेलो असतो. 4:30, 5 वगैरे आपण काय करतो? आपण झोपतो. मग काय होतं? वेन यू डोंट रिसीव्ह, म्हणजे असं समज की ते आपलं खाद्य आहे, आपलं पेट्रोल आहे. ते आपल्या शरीराला किंवा तिथली ती ऊर्जा भेटतच नाही. मग हळूहळू तो शरीर निगेटिव्ह व्हायला लागतो. म्हणजे ऊर्जाच नाही, थंड, निगेटिव्ह, काहीच गोष्टी अट्रॅक्ट करणार नाही आयुष्यात. मग काय करायचं असं असेल तर आपण ही ऊर्जा जी धरतीमध्ये आलेली आहे, कुठे ना कुठे असते, ब्रह्मांडात असते, ती आपण कुठल्याही क्षणी स्वतःमध्ये कसे घ्यायचं आणि कसं त्या गोष्टीचा वापर, त्या ऊर्जेचा वापर आपल्या रोजच्या जीवनात कसं करायचं, या गोष्टीसाठी आपण रेकी शिकणार आहे. आणि रेकीनी हेल्थ इश्यूज, रिलेशनशिप, करिअर, जॉब, प्रत्येक डे टू डे लाईफ मधले प्रॉब्लेम्स, कोणी आपल्यावर नाराज आहे, कोणी भांडतोय, नेबर्स आर नॉट राईट, काही असू दे, कोणी कुठल्याही प्रॉब्लेमला जर आपण रेखी देत राहिलो तर ती पॉझिटिव्ह ऊर्जा निगेटिव्हची पॉझिटिव्ह मध्ये रूपांतर होते. कळलं? व्हेरी क्लिअर? काय रेकी? हो करू नको, तुझं लक्ष इकडे तिकडे कॅमेराकडे नाही, ऐकतेच आहे मी. हा, सांग आता. व्हॉट इज रेकी? व्हॉट इज रेकी? तू सांग. रेकी एक ब्रह्मांडातली ऊर्जा आहे. आवाज येऊ दे ग माझी माय, आज आवाज येऊ दे. मी किती जवळ बसली आहे. रेकी एक ब्रह्मांडाची ऊर्जा आहे, ब्रह्मांडातली ऊर्जा आहे. पृथ्वीमध्ये, पृथ्वीच्या साईडला जे ब्रह्मांड आहे त्याच्यातली ऊर्जा, युनिवर्स, ते आपले पॉइंट जे कण आहेत ते आपण आहोत. आणि ऊर्जा ती ऊर्जा पृथ्वीवरती सूर्योदयाच्या अगोदर 90 मिनिटं अगोदर असते, सकाळी येते धरतीमध्ये येण्याचा टाइम समय. हा, मग ती आपण ते घेण्याच्या वेळेला आपण झोपलेलो असतो आणि ते रिसीव्ह करून त्या ऊर्जेचा आपण वापर वेगवेगळ्या गोष्टीत लाईफ मध्ये कसं करायचं. पर्यंत आवाज येऊ दे तुझा. असं बोलल्यावर कसं? तर ते त्या ऊर्जेतून आपण आपला ऑरा बनवू शकतो, आपले चक्राज ऍक्टिव्हेट करू शकतो. आणि जेव्हा ऑरा बनतो, ऑरा कधी बनतो? जेव्हा चक्र पूर्ण फिल्ड असतात कॉस्मिक एनर्जीज मध्ये आणि ते वाहत असतात, तेव्हा ऑरा बनतो. आणि दॅट ऑरा तुमच्यात जेव्हा अशी ऑरा असते, तुमचं नेम, फेम, मनी, प्रॉस्पॅरिटी, व्हॉट यू थिंक यू क्रिएट, हे लक्षात असू द्या. तर यासाठी आपण आज रेकी शिकणार आहोत. आणि रेकी शिकल्यावर त्या गोष्टीचं आपण प्रॅक्टिस डेली करायचं, नाही तर अननेसेसरी पैसे टाकून काही कामाला येत नाही. कळलं? तुम्हाला नाही समजत असेल अजून सेकंड बॅचला पण बसू शकता. कळलं? आता आपण आहे ना, एवढं सिम्पल लँग्वेज मध्ये समजलं व्हॉट इज रेकी. आता मी तुम्हाला डायरेक्ट सिम्बॉल्सवर नेते. सिम्बॉल्स शिकवल्यानंतर पुढे जाऊ. तू सिम्बॉल्स दाखव आता तुझे.